पाथर्डी फाट्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची दुरावस्था। नाशिक शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या पाथर्डी फाटा येथील महामानव, विश्वरत्न, क्रांतीसूर्य, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा दिनांक 21/2/2022 रोजी माननीय मंत्री महोदय देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य, माननीय मंत्री डॉक्टर भारतीताई पवार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार, माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ, अन्न नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री नाशिक जयकुमार रावल, माजी मंत्री तसेच महापालिकेतील आजी माजी नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य असे उद्घाटन संपन्न झाले। परंतु अवघ्या 20 महिन्यांच्या कालावधीत या पुतळ्याची अत्यंत दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे। पुतळ्याचे अक्षरशः पोपडे निघाल्याचे दिसून येत आहे। या संदर्भात माहिती अधिकार कायदा जिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड तसेच सामाजिक कार्यकर्त्या ज्योतिताई गायकवाड यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले असून या संदर्भात महापालिका शासन काय भूमिका घेईल असा सवाल आंबेडकरी जनतेतून करण्यात येत आहे। या संदर्भात अनिल गायकवाड हे या संदर्भात चौकशी करण्याची मागणी करत असून बाबासाहेबांसाठी 1 इंचही मागे हटणार नाही अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली। नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण बघत आहात नाशिक शहरातल्या नवीन घडामोडी। आज आपण उभे आहोत नाशिकच्या प्रवेशद्वार म्हणजे पाथर्डी फाट्यावर। पाथर्डी फाटा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज असे 2 महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत। इकडे आपण समोर जो बघतोय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे हा गेल्या 20 महिन्यात उभारण्यात आलेला होता, परंतु अवघ्या 20 महिन्यात आज या पुतळ्याची इतकी दुरावस्था झालेली आहे। आज जर आपण बघितलं तर बौद्ध समाजातील तथाकथित नेते असतील, पुढारी असतील, यांचं या ठिकाणी दुर्लक्ष होताना दिसतंय। 14 एप्रिल असली, 6 डिसेंबर असेल, संविधान दिन असेल, फक्त तेवढ्यापुरतं येऊन इकडे हार टाकणे किंवा समाजासमोर आम्ही आपले नेते आहोत असं दाखवणे एवढंच त्यांचं काम उरलेलं आहे। बाकी आज या महामानवाच्या पुतळ्याची झालेली ही दुरावस्था या नेत्या पुढाऱ्यांना दिसत नाही का? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का? आणि हे दाखवण्याचं काम कोणाचं आहे? तर हे काम आमचं पत्रकारांचं आहे आणि हे आम्ही दाखवणार। या कामामध्ये 100% भ्रष्टाचार झालेला आहे। आज लाखो करोडो रुपये खर्च करून हे महामानवांचे पुतळे उभारले जातात। मग हे लाखो करोडो रुपये खर्च करून ह्या महामानवांचे पुतळे उभारल्यानंतर या पुतळ्यांचे संरक्षण करणे, संवर्धन करणे ही जबाबदारी कोणाची आहे? ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे। त्याचबरोबर मी तर हेच म्हणेल की समाज बांधवांची देखील आहे आणि या ठिकाणी जर काही चुकीचं होत असेल तर ते सर्व नागरिकांच्या निदर्शनास आणून देणे हे मी माझे परम कर्तव्य समजतो। जय भीम। मी ज्योती गायकवाड, सामाजिक कार्यकर्ती, पाथर्डी फाटा। सर्वप्रथम पुनश्च एकदा मी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन करते, कारण नुकताच त्यांचा महापरिनिर्वाण दिन पार पडलेला आहे
आणि आज आपण माझ्या पाठीमागे आपल्या पाथर्डी फाट्याचा पूर्णाकृती पुतळा बघत आहात। आणि या ठिकाणी मीडियासमोर यायचं कारण म्हणजे आज आपण बघत असाल की आपल्या पुतळ्याची जी अवस्था आहे ती अतिशय दुरावस्था दिसते। पुतळ्याची अक्षरशः कवच निघाल्यासारखं झालेलं आहे। आणि ज्या वेळेला आपण इथे दर्शनासाठी येतो त्यावेळेला खरोखर खंत वाटते की इतक्या नाशिकच्या प्रथम दर्शनी हा पुतळा बसवला गेलेला असला तरी याची निगा किंवा संवर्धन हे नगरपालिकेकडनंही झालेलं नाहीये आणि समाज बांधवांकडनंही त्याचं संवर्धन झालेलं नाही। याची खंत वाटते आणि लाज देखील वाटते। म्हणजे अगदी तुम्हालाही लाज वाटावी आणि मलाही लाज वाटली पाहिजे या गोष्टीची की एक नागरिक असून किंवा बाबासाहेबांच्या संविधानावर आज देश चालतो आणि इतकं सगळं असताना, इतके मूलभूत अधिकार आपल्याला आज मिळत असताना आपण त्याचा कुठेतरी दुरुपयोग करतोय। आणि ज्या मूलभूत अधिकारांत आपल्याला खरोखर बाबासाहेबांनी सगळी स्वातंत्र्य बहाल केली, एक महिला म्हणून मला खरोखर या गोष्टीचा अभिमान वाटतो की महिलांसाठी बाबासाहेबांचं कार्य अतिशय उच्च असं दर्जाचं होतं। आणि आज ही दुरावस्थी पाहिल्यानंतर मनाला खरोखर म्हणजे अतिशय वाईट वाटतं की बाबासाहेबांचा हा जो पूर्णाकृती पुतळा आहे हा खरोखरच चांगल्या दर्जाचा बनवला गेला का? कारण साधारण फक्त 20 महिन्यांपूर्वी याचं उद्घाटन झालेलं दिसतं। तुम्ही जर पाठीमागचा बोर्ड बघितला तर त्यावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालकमंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील, सर्व नेते मंडळी असतील, आजी माजी सर्व नगरसेवक असतील, या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी या पुतळ्याचं अनावरण झालेलं होतं। आणि असं असताना देखील फक्त 2 वर्षाच्या कालावधीत या पुतळ्याची इतकी भयानक दुरावस्था झालेली आहे। याला सर्वस्वी जबाबदार कोण? नगरपालिका, समाज बांधव की अनास्था असलेले सर्व लोकप्रतिनिधी? हा खरोखर चर्चेचा विषय आहे आजच्या दिवसाला की इतके सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी हजर होते आणि प्रत्येक वेळी 14 एप्रिल असेल किंवा 6 डिसेंबर असेल यावेळेला सर्वजण या ठिकाणी येत असतात, या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत असतात। त्यावेळेला या पुतळ्याची दुरावस्था त्यांच्या लक्षात येत नाही का? किंवा मग असा जर पुतळा बसवलेला असेल शहराच्या प्रथम स्थानी तर या पुतळ्याचं संवर्धन करणं ही नगरपालिकेची जबाबदारी बनत नाही का? खरोखर नगरपालिकेला या गोष्टीची लाज वाटली पाहिजे। नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही खरोखर लाज वाटली पाहिजे की हा पुतळा बसवून जेमतेम 20 महिने झालेले असताना याची जर अशी दुरावस्था होत असेल आणि एखाद्या दुसऱ्या कार्यक्रमासाठी आपण नुकताच पार पडलेला एखादा कार्यक्रम बघा, त्याच्यासाठी सगळी यंत्रणा नाशिकची त्या ठिकाणी कामाला लागलेली होती। मग फक्त 2 दिवसांकरता म्हणजे 14 एप्रिल असेल किंवा 6 डिसेंबर असेल अशा महत्त्वाच्या दिवशी तरी नगरपालिकेची यंत्रणा या ठिकाणी काम करताना दिसते का? साधा पुष्पहार अर्पण करायचा विचार केला तर या ठिकाणी कुठली हायड्रोलिक शिडी नाहीये किंवा कुठल्याही क्रेनची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नाहीये। साधारण 35 फूट उंचीवरच्या पुतळ्याला जर हार अर्पण करायचा असेल तर त्याला किती मोठी कसरत करावी लागत असेल याचा सर्वसामान्यांनी आणि सगळ्यांनीच विचार करायला हवा। आणि त्या दृष्टीने नगरपालिकेने काय पावलं उचललेली आहेत ही विचार करण्याची गोष्ट आहे। म्हणजे मला खरोखर या ठिकाणी ज्या वेळेला 6 डिसेंबरला आम्ही या ठिकाणी अभिवादन केलं त्यावेळेला खरोखर वाईट वाटलं की ही दुरावस्था करण्याच्या पाठीमागे कुठेतरी महानगरपालिकेची अनास्था दिसून येते। त्यांना खरोखर या गोष्टीचं कुठेतरी वाईट वाटलं पाहिजे की जो पूर्णाकृती पुतळा आपण बसवलेला आहे त्याची देखभाल करणं, त्याचं ऑडिट करणं हा कुठल्या याचा बनलेला आहे किंवा याच्यासाठी संवर्धन करताना आवश्यक गोष्टी आपल्याला काय लागणार आहेत या सगळ्यांची त्यांनी दखल घेतली पाहिजे। आणि वारंवार किंवा नियमित याचं ऑडिट झालं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे पुतळ्याची अशी दुर्दशा होता कामा नये, जी समाजाच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि मी समाज म्हणजे फक्त आंबेडकरी समाज म्हणणार नाही, मी आंबेडकरी समाज तो म्हणेल की जो आंबेडकरांच्या विचारांना मानतो, जो विचारांचा पाईक समाज आहे। त्यामध्ये कुठलाही समाज असू शकतो, जे बाबासाहेबांच्या विचारांना मानतात त्या सर्वच समाजाच्या लोकांना या गोष्टीची लाज वाटली पाहिजे। मला वाटतं 6 डिसेंबरला माननीय गिरीजी महाजन साहेब या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायला आलेले होते आणि मला वाटतं की जे माजी लोकप्रतिनिधी त्यांच्या सोबत होते त्यांना या गोष्टीची जाणीव करून नक्कीच द्यायला पाहिजे होती आणि पुतळ्याच्या दुरावस्थेबद्दल नक्कीच सांगायला पाहिजे होतं। आणि जेणेकरून 14 एप्रिल फक्त आपल्याला 4 महिन्यांच्या अंतराने येते, त्याच्या अगोदर हा पूर्णाकृती पुतळा पुनश्च एकदा सुशोभीकरण करून या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या दर्शनासाठी अवेलेबल होईल अशा प्रकारच्या उपाययोजना राबवल्या गेलेल्या पाहिजेत। आपल्या माध्यमाच्या याच्यातनं मी इतकंच सांगू इच्छिते की लवकरात लवकर नगरपालिकेने याची दखल घ्यावी, अन्यथा माहिती अधिकार कायद्याच्या ज्या काही
याच्यानुसार आम्ही याची पूर्ण माहिती मागवणारच आहोत की हा पुतळा कशा पद्धतीने बसवला गेला, याचं संवर्धन आणि संरक्षण या सगळ्याच गोष्टींची माहितीची पूर्तता आम्ही करणार आहोत. आणि लवकरच समाजातील सगळ्याच लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा हा मुद्दा नुसता कुठल्या तरी एका राजकीय हेतूने प्रेरित होऊन न उचलता खरोखर सामाजिकतेच्या दृष्टीने आणि बाबासाहेबांच्या योगदानाला लक्षात ठेवून त्यांनी या गोष्टीचं खरोखर हे केलं पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे. आणि लवकरात लवकर या पुतळ्याचं संरक्षण संवर्धनासाठी महानगरपालिकेने काय उपाययोजना केल्या त्यांना धारेवर धरलं पाहिजे. इतकंच मी या ठिकाणी बोलते आणि या ठिकाणी थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सर आपलं नाव सांगा. मी अनिल गायकवाड, मी माहिती अधिकार कायदा नाशिक जिल्हा अध्यक्ष. सर ज्यावेळेस तुम्ही 6 डिसेंबरला इकडे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी आले होते, त्यावेळेस तुम्ही इकडे काय परिस्थिती बघितली? सर्वप्रथम तर मी भारतातील सर्व भीमानुयांना माझा एक क्रांतिकारी जय भीम. आणि 6 डिसेंबर जो आपल्यासाठी काळा दिवस आहे, त्या दिवशी मी आपला पाथर्डी फाटा येथे बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी आलो होतो. तर मी पाहिलं की पाथर्डी फाट्यावर आले असताना की बाबासाहेबांच्या पुतळ्याची जी दुरावस्था झालेली आहे, की अक्षरशः त्यांचे खवले निघालेले आहेत. म्हणजे चारी बाजूने, असं नाही की फक्त एका ठिकाणी कुठंतरी काहीतरी ब्रेकेज वगैरे झाले असेल, काही ठिकाणी ब्रेकेज झालेल्याचे दिसून येतंय मला. आणि पाठीमागून पुढून चारी बाजूनी म्हणजे जे पुतळा जो पूर्णाकृती पुतळा आहे, त्या पुतळ्याच्या चारी बाजूनी पापुत्रे निघालेले आहेत आणि एकदम वाईट दुरावस्था झालेली आहे. आणि ही दुरावस्था आज पुतळा उभारून फक्त 20 महिने झालेले आहे. म्हणजे 21/2/2022ला हा पुतळ्याचं अनावरण माननीय फडणवीस साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. आणि खूप जोशात आणि जल्लोषामध्ये हा सगळा कार्यक्रम त्यांनी पार पाडला होता. पण याची जबाबदारी नगरपालिकेने घेतली होती. नगरपालिकेने या पुतळ्याची जोपासना करायची, या देखभाल करायची, इथल्या सुखसुविधा चे जे काही आहे या सगळ्या गोष्टींची पूर्तता करायची. आणि या सगळ्या गोष्टींची कलेक्टर साहेबांनी जेव्हा आदेश काढला तेव्हा त्या आदेशामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ही नगरपालिकेने ह्या पुतळ्याची कसं संरक्षण करायचं, कुठल्या अटी शर्ती, या सगळ्या अटी शर्तीचं माझ्याकडे पत्र पण आहे. कारण ह्या गोष्टीसाठी मी स्वतः 2 वर्ष पाठपुरावा केलेला आहे. आणि तेव्हा तो आदेश आहे ना, कलेक्टर साहेबांनी माझ्या समक्ष माझ्या हातात तो आदेश प्रथम आदेश दिलेला आहे. बरं, मला तुम्हाला अजून एक विचारायचं आहे की हा जो पुतळा ज्या कारागिराने बनवलेला आहे त्यांना तुम्ही ओळखता का? कारागिरांना मी ओळखतो. ते बोराडे साहेब म्हणून आहेत, मूर्तिकार म्हणून. मूर्तिकार आहेत ते? हो, मूर्तिकार आहेत. किती वर्षापासून ते साधारणतः नाशिक शहरामध्ये हे पुतळे बनवण्याचे काम त्यांनी बरेच पुतळे बनवलेले. जो आपला शेजारीच छत्रपती महाराजांचा पुतळा पण त्यांच्याच हस्ते झालेला आहे. त्या पुतळ्याची तर अशी दुरावस्था होताना दिसत नाही. याच्यामध्ये असं झालेलं आहे की याच्यामध्ये निकुशा जाण्याचं काम झालेले सिद्ध होतंय. याच्यात कुठल्या प्रकारचे जे मटेरियल वापरलं पाहिजे ते वापरलेलं दिसून येत नाही. आणि याच्यामध्ये ह्या पुतळ्याच्या मटेरियलमध्ये आणि याचं काही बाकीच्या गोष्टी ज्या वापरण्यात आलेल्या आहे ह्या सगळ्या पूर्ण निकृष्ट दर्जाच्या आहे. आणि नगरपालिकेने एखादी गोष्ट जर एखाद्या ठेकेदाराला दिली आणि त्या ठेकेदाराने ती गोष्ट पूर्ण केल्यानंतर त्या ठेकेदाराकडूनच्या ज्या बनवलेल्या वस्तूची आहे ना ऑडिट होत आहे. म्हणजे त्याची गुणवत्ता पाहिली जाते की ह्या जी काही XYZ वस्तू आहे ती वस्तू या गुणवत्तेनुसार बनवलेली आहे का. तर ती गुणवत्ता जर तपासणी झाल्यानंतर मग गुणवत्ता विभाग आहे ना त्याला मार्क करतं की बाबा ही योग्य वस्तू आहे. पण याच्यामध्ये ऑडिट विभाग आणि गुणवत्ता विभाग जे काय आहे हे सगळे बरबाटलेले, याच्यामध्ये सगळं यांची मिलीभगत झालेली, हे सगळे बरबाटलेले, माखलेले. आणि यांनी बऱ्याच मोठ्या निधीचा याच्यामध्ये घोटाळा केलेला आहे, भ्रष्टाचार केलेला आहे. हे सगळे निदर्शनास येते. जसे बाबासाहेबांचे जे पुतळ्यावरचे पापुटे निघालेले, मी माहिती अधिकारामध्ये या सगळ्या गोष्टींची माहिती मागून आणि मी हा संघर्ष आजपासून उभा करणार आहे. आणि जसे यांचे पापुत्रे निघालेले तसे मी या ठेकेदारांपासून या नगरपालिकेचे जे कोणी अधिकारी आहे आणि ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांचे पापुटे काढल्याशिवाय राहणार नाही. हा माझा बाबासाहेबांजवळ राहून ही मी त्यांना ग्वाही देतो. आणि ह्या 14 एप्रिलपर्यंत इथे एक बाबासाहेबांच्या पुष्प अर्पण करण्यासाठी एखादं
चांगला हायड्रोलिक यंत्रणा उभारण्यात नगरपालिका काम करल. नगरपालिका एक हायड्रोलिक यंत्रणा इथं उभारेल आणि या जी काही डागडुजी झालेली आहे लवकरात लवकर चांगल्या याच्या गुणवत्तेची इथं परत हे झाली पाहिजे. याची आपण काळजी घेऊ. हो, चांगल्या प्रकारची चांगल्या उच्च प्रतीची याचं सगळी डागडुजी झाली पाहिजे आणि या गोष्टीसाठी मी पूर्णपणे पाठपुरावा करणार आहे. आणि याच्यासाठी मी माझ्या सगळ्या भीमानुयांना आणि आपल्या पाथडी किंवा नाशिक मधल्या सगळ्या भीम जनतेला आवाहन करतो की या सगळ्या लढ्याला तुम्ही माझ्या सोबत राहा. आणि मी 14 एप्रिलला हे सगळं पाथडी फाट्यावरचं बाबासाहेबांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे आणि त्याचं सुशोभीकरण नाही झालं आणि याची डागडुजी नाही झालं, हायड्रोलिक यंत्रणा इथं उभारलं नाही, तर मी 26 जानेवारीला आपल्या न्याय हक्कासाठी आणि बाबासाहेबांच्या या सुंदर अशा पुतळ्याच्या उभारणीसाठी 26 जानेवारीला पाथर्डी फाट्यावरील बाबासाहेब पुतळ्याजवळ जाहीर आमरण उपोषण करणारे. याला सर्वस्वी जबाबदार आपली नगरपालिका यंत्रणा, ठेकेदार हे सर्वस्वी जबाबदार राहतील. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. धन्यवाद. आताच आपल्याला अनिल गायकवाड यांनी या पुतळ्या संदर्भातले जे काही पुढचे त्यांचे प्लॅनिंग आहेत ते सांगितलेच आहेत. परंतु अजूनही हाच एक प्रश्न उभा राहतो की आज 2 वर्षामध्ये 2 वर्ष पण नाही झाले, फक्त 20 महिन्यात जर हा पुतळा जर 20 महिन्यात अशी परिस्थिती होते तर पुढच्या भविष्यात हा पुतळा किती वर्ष असा उभा राहू शकेल? यापुढे हा पुतळा अजून किती वर्ष उभा राहू शकेल? हा सर्वसामान्य नागरिकांसमवेत आम्हालाही पडलेला हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि आता या प्रश्नाचं उत्तर देणे हे महानगरपालिकेची संपूर्ण जबाबदारी आहे. आणि या बाबतीत आता महानगरपालिका आयुक्त असतील, सार्वजनिक बांधकाम अधिकारी असतील, हे कोणत्या बाबतीत कसे पावलं उचलणार हे आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मी जनार्दन गायकवाड, नाशिक.